नमस्कार. लाईव्ह मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. गोकुळचं 2021चं नेमकं व्हिजन काय आहे याविषयी आपण गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर D.V. घाणेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. घाणेकर साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. कोरोनाच्या काळामध्ये गोकुळनं केलेल्या बिलांमुळं ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अगदी व्यवस्थित राहिली. गोकुळच्या यशाचं नेमकं रहस्य काय? सगळेजण हा प्रश्न नेहमीच विचारतात की गोकुळच्या यशाचं गमक काय. तर अगदी असं त्याची आपल्याला नाडी जरी पकडता आली नाही तरी आपल्याला असं म्हणता येईल की गोकुळ ही पहिल्या प्रथम एक सहकारी संस्था आहे. आणि सहकारी संस्थेमध्ये काय असतं की आपण ते जे त्या भागातले जे आमच्या केसमध्ये उदाहरणार्थ जे शेतकरी आहेत, दूध उत्पादक शेतकरी, ते गोकुळचे सदस्य आहेत. तर गोकुळचे ते सदस्य असल्यामुळे गोकुळ केवळ त्यांच्याकडनं दूधच घेत नाही, तर त्या दुधाच्या घेण्याच्या त्या ऐवजमध्ये पहिल्या प्रथम आपण ते दुधाचं पेमेंट जे आहे ते 3-13-23ला आजतागायत आपण ते कधी चुकवलेलं नाही. ही एक महत्त्वाची बाब आहे गोकुळच्या बाबतीत, की कोणालाही जरी आपण विचारलं की का रे बाबा तू गोकुळला दूध का घालतो, असं दूध उत्पादकाला विचारलं तर तो पटकन सांगेल की साहेब ह्यांचं पेमेंट कधी चुकत नाही, वाट नाही बघावी लागत. 3-13-23 यांनी ठरवले, बरोबर तेव्हाच मिळतं. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की गोकुळनी नेहमी आपली एक परंपरा अशी चालू ठेवली आहे की गोकुळचा जो दर असतो तो इतर सर्वांच्यापेक्षा थोडा सरसच असतो. म्हणजे आता समजा शासनाने जर दर आता सध्या 25 रुपये ठेवला आहे तर गोकुळचा दर 26 रुपये असतो. आणि तो शेतकऱ्याला बोनस वगैरे सगळं मिळून तो दर त्याच्या हातात पडेपर्यंत जो 28 रुपयाला तो दर पडतो. म्हणजे शासनाने जो हमी भाव दिलेला आहे त्याच्यापेक्षाही 2-3 रुपये जास्त गोकुळचा दर शेतकऱ्याला मिळत असतो. आणि इतरही जे काही कॉम्पिटिटर्स त्या एरियात असतात त्यांच्यापेक्षाही तो दर थोडासा चढा असतो. म्हणजे एकतर शेतकऱ्याला वेळेवर पेमेंट मिळतं आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला चांगलं जादा पेमेंट मिळत असतं. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे जर शेतकऱ्याला आपण विचारलं की आम्ही वेळेत पेमेंट देऊ, आम्ही तुम्हाला दर पण चांगला देऊ, गोकुळसारखा दर देऊ, तरी तो मग ते शेतकरी असं म्हणतात की तुम्ही गोकुळसारख्या सर्व्हिसेस आम्हाला देणार आहे का? कारण गोकुळचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गोकुळनी जी काही व्हेटरनरी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे तर ती 24 तास शेतकऱ्याला उपलब्ध आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं जनावर जर आजारी पडलं रात्री 12 वाजतासुद्धा गोकुळचा डॉक्टर तिथे पोचतो आणि औषधोपचाराचा कुठलाही खर्च घेतला जात नाही. ही त्याच्यातली महत्त्वाची बाब आहे. त्या व्यतिरिक्त मग पशुखाद्य त्यांना जागेवर पुरवणे, चारा वैरण त्याचं बी बियाणं जागेवर पुरवणे, निरनिराळ्या तऱ्हेचे ट्रेनिंगचे कार्यक्रम जागेवर जाऊन त्यांना देणे, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी काम करणे, ही जी कामं गोकुळनी केलेली आहे त्याचा एकत्रित जो ज्याला इफेक्ट आपण असं म्हणू की तो प्रभाव आपल्याला असा दिसतो की मग असं वाटायला लागतं की हां, ह्या कारणामुळे आपल्याला जे आहे गोकुळला ह्या भागात यश मिळालेलं आहे. आणि आणखीन एक आता शेवटचं म्हणजे गोकुळचं जे मार्केटिंगचं गोकुळमध्ये ज्याला यश मिळालेलं आहे. कारण मुंबई पुण्याची जी मार्केट आहे, जी बाजारपेठ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हणजे बाजारपेठ आपल्या हातात असली पाहिजे. आणि दुधासारखा नाशवंत मालाचा व्यापार आपल्याला करायचा आहे आणि तिथे एवढा सुशिक्षित समाज आहे पुणे मुंबईमध्ये, चोखंदळ समाज आहे. तर त्या समाजाला भावेल अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपण गोकुळचं दूध पोचवलेलं आहे. आणि सातत्यानं म्हणजे कुठलाही काळ असो, महापुराचा काळ असो, दुष्काळाचा काळ असो, कोविडचा काळ असो, त्या सगळ्या कालखंडामध्ये ग्राहकांनी सुद्धा भरभरून जे आहे गोकुळला जो सपोर्ट दिलेला आहे त्या सगळ्यामध्येच गोकुळच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. गोकुळचं दूध संकलन जे आहे त्या एकूण गोकुळशी संबंधित असलेल्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. तुम्ही जनावरांसाठी आरोग्य सेवा देता किंवा आणखी कडबाकुट्टीसारखं मशीन देणं किंवा बऱ्याच अशा सुविधा तुम्ही दिल्या जातात. पण ग्रामीण भागातल्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं गोकुळ कधी काय प्रयत्न करतं का?
खूप बरोबर. अनिमिक असल्यासारखं, बरोबर. HB कमी असल्या हे बघा, जवळजवळ 33% महिला ह्या दुग्ध व्यवसायामध्ये आहेत. म्हणजे आज आमचे जवळजवळ 3 लाख दूध उत्पादक शेतकरी गोकुळचे सदस्य आहेत आणि त्यातल्या 33% महिला ज्या आहेत त्या गोकुळच्या व्यवसायामध्ये डायरेक्ट जोडलेल्या आहेत. तर ह्या महिलांना सुद्धा आम्ही आम्ही बचत गट निर्माण केले आहेत. गोकुळचे स्वतःचे बचत गट जवळजवळ 2700 बचत गट आहेत. तर त्या बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा सतत या महिलांचं एम्पॉवरमेंट, म्हणजे त्यांचं सबलीकरण कसं करायचं, त्यांचा दुग्ध व्यवसायात भाग कसा वाढवायचा आणि त्याच्या मुळापाशी ज्याला आपण स्टार्टिंग पॉईंट म्हणू तो असा की महिलांची जर हेल्थ चांगली असेल, त्यांची तब्येत जर चांगली असेल तरच ते दुग्ध व्यवसायामध्ये योगदान, कारण तिला सकाळी 5 वाजता उठावं लागतं. जर तिची तब्येत चांगली नसेल तर ती 5 वाजता कशी उठेल? जर तिची तब्येत चांगली नसेल तर ते गुराढोरांचं तिथलं शेण वगैरे शेणगोठा जो करावा लागतो, दूध काढावं लागतं, चारावरण द्यावी लागते, हे ती कसं करेल? तर म्हणून तिची हेल्थ चांगली असावी, तब्येत चांगली असावी, ह्या दृष्टीने निरनिराळ्या तऱ्हेचे ट्रेनिंग कार्यक्रम, विशेषतः आजकाल जो विचार येतो आहे तो म्हणजे हर्बल प्रॉडक्ट्स जे आहेत किंवा किचन गार्डन एक तयार करायचं की ज्याच्यामध्ये तिच्या परसदारीच निरनिराळ्या प्रकारचे जे काही औषधी गुणधर्म असलेल्या वेली किंवा झाडं ही तिने वाढवायची आणि त्याचा वापर करून आपली तब्येत सांभाळणे, अशा पद्धतीचे आम्ही एक कन्सेप्ट आणला आहे. आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत 25 त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही त्यांना देत असतो. गोकुळचं दूध केवळ कोल्हापूर नाही तर पुणे, मुंबई, गोवा अशा विविध ठिकाणी जातं. गोकुळनं नवी बाजारपेठ शोधली आहे का? आणखी जसं संकलन वाढेल तशी नवी बाजारपेठ तशी काय बाजारपेठ शोधली आहे? तुम्ही जे व्हिजनचं म्हणत होता ते व्हिजन आमची अशी आहे की येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये गोकुळचं ही जी विक्री आहे ही आम्हाला दुप्पट करायची आहे. आणि आत्ता आमचं जवळजवळ एक पीकला ह्या वर्षी 14 लाख लिटरपर्यंत दूध गेलेलं आहे. तर ते जवळजवळ दुप्पट करायचं, म्हणजे एक 28 लाख लिटरपर्यंत सुद्धा संकलन आम्हाला घेऊन जायची इच्छा आहे. तर हे ज्यावेळेला आपण संकलन वाढवण्याची इच्छा धरतो किंवा व्हिजन ठेवतो त्याचबरोबर त्याचं मार्केटिंग पण वाढवणं अत्यावश्यक ठरतं. आणि एक जो सार्वत्रिक अनुभव आहे तो असा की आपल्याला एक स्ट्रॅटेजी म्हणून मार्केटिंगची एक प्रॉडक्ट मिक्स असला पाहिजे. म्हणजे कसं की सगळंच दूध लिक्विडमध्ये नाही तर एक 50% दूध आपलं लिक्विडमध्ये जावं, 50% दूध प्रॉडक्टमध्ये जावं, अशी एक तऱ्हेची संकल्पना घेऊन आम्ही जातो आहे. आणि त्याचा भाग म्हणून एक नवीन प्रॉडक्ट आता एक 180 दिवस टिकेल असं दूध पण आपण निर्जंतुकीकरण करून असं दूध आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. लेटेस्ट म्हणून त्याचं सबब्रँडिंग केलेलं आहे आणि ते 1 लिटर पॅकिंगमध्ये आम्ही आता विक्री पण सुरू केलेली आहे. 2 महिने झाले आणि तिला सपोर्ट पण आपल्याला चांगला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने ते काम आपलं सुरू आहे. आणि केवळ इथंच थांबून नाही तर फ्लेवर्ड दूध आहे, लस्सी आहे, ताक आहे, ते सुद्धा टेट्रा पॅकमध्ये पॅक करायचं आणि विकायचं अशी पण संकल्पना आहे. आणि ह्या दुधाचं वैशिष्ट्य असं की ते दूध जास्त दिवस टिकतं आणि जवळजवळ 180 दिवस. आणि मग त्यामुळे आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ते दूध घेऊन जाऊ शकतो. मिलिटरीला सुद्धा ते दूध हवं असतं आणि ते दूध जास्त दिवस टिकत असल्यामुळे एकदम मोठा लॉट घेऊन म्हणजे ट्रकद्वारे आपण तिथे जाऊन त्या भागात विक्री करून म्हणजे अगदी जे कानाकोपरे असतात जिथे अदरवाईज आपल्याला वाहतुकीचा खर्च प्रचंड प्रमाणावर येतो, पण ह्या पद्धतीत मग आपला वाहतूक खर्चही वाचेल आणि अगदी कोपऱ्यातल्या एखाद्या ग्राहकाला पण आपल्याला दूध पोहोचवता येईल. दुधाची पावडर, गोकुळची दुधाची पावडर जी आहे नेमके दूध पावडर आणि अर्थव्यवहार नेमकं काय आहे? म्हणजे दूध संघाला ते परवडतं का नाही परवडतं? हां तर ते असं आहे की जनरली असं म्हटलं जातं की पावडरमध्ये तोटा येतो वगैरे असं. पण इनफॅक्ट आमच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर 3 प्रकारचे हे प्रॉडक्ट्स दुग्ध व्यवसायात आहेत. एक म्हणजे प्युअरली लिक्विड दूध घेणे, पाश्चराईज करणे आणि ते पॅकिंग करून विकणे. दुसरा एक मिडलचा जो भाग आहे तो असा आहे की मोठ्या प्रमाणावर जर दूध झालं तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्झर्वेशन म्हणतो की म्हणजे ते साठवून ठेवणं. मग जसं आपण ऊसाचा रस जो आहे तो साठवायला आपण त्याची साखर केली आणि साखर मात्र जास्त दिवस साठते. तसं दुधाची पावडर जी आहे ती वर्ष 2-2 वर्ष तिला काही होत नाही. लोणीसुद्धा आहे, आपण वर्षभर साठवू शकतो. म्हणजे हे जे 2 प्रॉडक्ट आहेत की व्हाईट बटर किंवा येलो बटर म्हणतो आपण त्याला आणि पावडर जी आहे ती
साठवणुकीसाठी म्हणून हा पदार्थ मुळात तयार झाला, की जेणेकरून शेल्फ लाईफ वाढवण्याच्या दृष्टीने आपण हे केलेलं आहे, की मोठ्या प्रमाणावर हिवाळ्यात दूध येतं, मग त्याचं काय करायचं, सगळं विकलं जात नाही म्हणून ते साठवायचं, हा एक भाग झाला. आणि मग त्याच्यापासून उपपदार्थ, आता उदाहरणार्थ पावडरपासून आपल्याला आईस्क्रीमसुद्धा करता येतं किंवा पावडरपासून व्हाईटनरसुद्धा करता येतं, असे निरनिराळे पदार्थ त्या पावडरपासून करता येतात. दुधाची पावडर केली म्हणजे बहुत तोटा होतो अशातला भाग नाही, पण जी मंडळी नुसताच पावडर विकायला बघतात, म्हणजे ठोकमध्ये ज्याला आपण म्हणतो, तर तसं तर मग आपण बघतोच आहे की साखरेमध्ये सुद्धा ठोक व्यवसाय करायला गेला तर ती साखर परवडत नाही, पण MRPमध्ये जे लोक साखर विकतात त्याला चांगला भाव येताना आपण बघतोय. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करून MRP पद्धतीने छोट्या छोट्या पॅकमध्ये जर तो माल विकला तर नक्कीच त्याच्यापासून फायदा आहे. दूध उत्पादक महिला आहे, त्यांचा दिवस 5 वाजल्यापासून सुरू होतो. ते सगळं साफसफाई करणं, धार काढणं आणि ह्या सगळ्याबरोबर पुन्हा ते वेळेत डेअरीवर दूध पोचवणं, ही सगळी कसरत करावी. महिलांच्या काही अडचणी तुम्ही जाणून घेतल्या तर शेण काढणं, काय नवीन पद्धती त्यात काय डेव्हलप करता येईल का? ती पारंपरिकच पद्धत आहे, किंवा आई थंडीच्या काळामध्ये त्यांना गार पाण्यामध्ये हात घालायला लागतो, ते त्रासदायक आहे. किंवा आता काही तुमच्या काही जे स्पर्धक म्हणा किंवा अन्य काही संस्थांनी खूप उशिरापर्यंत दूध संकलन करायला सुरुवात केली आहे, असा काय विचार आहे का? असं बघा, दूध हा अन्नपदार्थ आहे आणि दूध हा नाशवंत पदार्थ आहे. त्याच्यामुळे त्या पदार्थाला कुठल्याही प्रकारची हानी न पोचवता, ज्याला इंग्रजीमध्ये कोल्ड चेन निर्माण करणं म्हणतात, ते करणं दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 1चा भाग. दुसरा असं आहे की जिथं अन्नपदार्थ असतो तिथे हायजीन, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता. आता आपण कोविडमध्ये सगळ्या लोकांना आता कल्पना आली की किती म्हणजे उच्च दर्जाची स्वच्छता आपल्याला करावी लागते, तेव्हा कुठे आपण ह्या जंतूंचा सामना करू शकतो. तर दुग्ध व्यवसाय तर असा आहे की जर आपण दुधाला थंड नाही केलं तर 3 ते 4 तासात ते दूध नासायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे आम्ही ह्या महिलांना एकतर शिक्षण प्रशिक्षणाची मोठी व्यवस्था नेटवर्क केलेलं आहे, की प्रत्येक महिलेला जी दूध गोळा करते गोकुळचं, तिला हात कशा पद्धतीने धुवायचे, नख कशा पद्धतीने कापायचे, दूध काढत असताना गाईच्या कासेची काळजी कशी घ्यायची, ते कोंबट पाण्याने कास कशी धुवायची, त्याच्यानंतर दूध काढल्यानंतर लगेच ते झाकून कसं ठेवायचं, संस्थेमध्ये आणत असताना ते झाकून कसं आणायचं, त्याची फॅट SNF कशी लागते वगैरे, ह्याचं संपूर्ण ट्रेनिंग जे आहे. आणि तो जो गोठा असतो तो स्वच्छ कसा ठेवायचा. एवढंच नव्हे तर आजकाल दूध काढण्याची मशीन्स पण निघालेली आहे, तर त्या मशीनसाठी आपण 25% त्यांना सबसिडी पण देण्याची व्यवस्था केलेली आहे. तसंच आजकाल एक हायड्रोपोनिक म्हणून तंत्रज्ञान निघालं आहे की ज्याच्यामध्ये जसं आपण ते नवरात्रीला कसं ते हे टाकतो, धान्य टाकतो आणि ते उगवतं, तर तशा पद्धतीने ट्रेमध्ये आपल्याला धान्य ठेवता येतं आणि ते सायक्लिकल पद्धतीने आपल्याला ते उगवता येतं आणि ते फॉडर म्हणून ते त्या महिला जे आहेत त्या जनावरांना ते टाकू शकतात. तर त्याच्यासाठी आपण सबसिडीची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर आमचं जी यंत्रणा आहे ती अशी आहे की त्या महिलेला आपल्या गावातनं दूध काढल्यानंतर अगदी नजीकच्या सोसायटीतनं तिला ते दूध द्यायची व्यवस्था केली. म्हणजे तिला असं खूप चालून जावं लागत नाही दूध घालायला. म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपण दूध गोळा करण्याची व्यवस्था केल्यामुळे मार्केटिंगची व्यवस्था ही शेतकऱ्याच्या किंवा दूध उत्पादक महिलेच्या दारातच झालेली आहे. आणि दूध गोळा करत असताना जी म्हणून काळजी घ्यायची, स्वच्छतेची काळजी घ्यायची किंवा दूध तयार करण्याची जी काळजी, चारा वेरणीचा कुठलं, आता सायलेज म्हणून एक पदार्थ निघालेला आहे की ज्याच्यामध्ये आपण चाऱ्याचं लोणचं करतो. तर ते चाऱ्याचं लोणचं असं आहे की वर्षभर आपण टिकून ठेवू शकतो. तर त्याच्यामध्ये चाऱ्यासाठी जे अनेक मैल चालून जावं लागायचं महिलेला, ते जायची जरूर नाही. एकदा हिरवा चारा आला सीझनला की तो कापायचा, त्याचं लोणचं करून ठेवायचं आणि मग ते थोडं करून रोज जनावरांना खाऊ घालायचं. करून ते काही मीठ वगैरे, युरिया वगैरे घालून ते तो युरिया स्ट्रॉ ट्रीटमेंट म्हणतात की ज्याच्यामध्ये कोरडा चारा जो आहे त्याच्यावर स्ट्रॉवर ट्रीटमेंट करून सुद्धा तो दाबून ठेवता येतो आणि तोही नंतर 5-6 महिन्यापर्यंत वापरता येतो. तसं सायलेज सुद्धा ओलं असतं हिरवं गवत, तर त्याचं मुरण घालतो म्हणून त्याला मुरघास म्हणतात
किंवा आम्ही लोणचं म्हणतो त्याचं, आणि मग ते इतकंच त्याला सुगंध येतो त्याला की ते जनावरांना सुद्धा गुळचीट लागतं, आवडतं त्याला ते, आणि त्यामुळे त्यातनं दूध पण जनावरांचं वाढताना आपल्याला दिसतं. आणि ते झाल्यामुळे चारा वैरणीला जे लांबवर जावं लागायचं ते जावं लागत नाही. म्हणजे असं तिचे कष्ट वाचवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण पुष्कळशा अशा योजना ह्याच्यामध्ये घेऊन आलेलो. दूध दरवाढ घोषित झाली की दुसऱ्या दिवशी पशुखाद्याचं किमती वाढतात, याच्यावर काय मर्यादा ठेवण्यासाठी किंवा असं झालेलं नाही आमच्या केसमध्ये तरी होत नाही. उदाहरणार्थ आता आमच्या पशुखाद्याचे दर गेले 2-3 वर्ष आम्ही खाजगीवाले तर सगळ्यांचे दर लगेच खाजगीवाल्यांचा कमिटमेंट जी असते ना, म्हणूनच तर सहकारी संस्था जी असते ती सहकारी संस्था ही कुणा एका मालकाची नसते, ती सगळ्या शेतकऱ्यांची मिळून असते. ज्यावेळेला आपण गोकुळ म्हणतो तर ते गोकुळ काय अमक्या व्यक्तीचं गोकुळ नाही आहे, हे सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं गोकुळ आहे. म्हणजे त्या महिलांना किंवा दूध उत्पादकांना पशुखाद्य कसं तयार करायचं, छोटे छोटे प्रोजेक्ट समजा गावात उभा केले किंवा त्यांना प्रशिक्षण दिलं तर ते सोपं नाही का होणार? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आता मार्केट जे आहे ना ते बाजार हे संपूर्ण असा ज्याला ग्लोबलायझेशन असं झालेलं आहे. म्हणजे एक अख्खं जग जे आहे एक छोटंसं विलेज झालेलं आहे, हा एक भाग. दुसरा, पूर्वी कसं शेतकरी आपल्या शेतामध्ये अगदी ज्याला आपण म्हणतो ना मिरची म्हणा किंवा कांदा वगैरे जे काही आहे ते सगळं लावायचं. आता शेतकऱ्याचा कल कसा आहे की ऊस म्हणजे ऊसच लावतात फक्त, आणि शेतामध्ये दुसरं काही लावत नाही. त्यामुळे शेतातनं जे काही शेतकऱ्याला मिळतं त्यातनं दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने फारच कमी गोष्टी शेतकऱ्याला मिळत असतात. तर त्याच्यासाठी म्हणून आता आम्ही काय केलं आहे की एक टोटल मिक्स राशन म्हणून कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये अर्धा हिरवा चारा कोरडा चारा असतो आणि अर्ध पशुखाद्य असतं, म्हणजे असं 50-50 ज्याला आपण म्हणू, तर त्याला टोटल मिक्स राशन म्हणतात. तर ते आम्ही 16.5 रुपये 13 रुपये किलो अशा पद्धतीने 16 रुपये किलो अशा पद्धतीने ते काढलेलं आहे. म्हणजे जे जनरल पशुखाद्य आहे त्याच्यापेक्षाही ते स्वस्त आहे, आणि ते घातल्यानंतर दूध वाढतं पण, आणि जनावर वेळेत माझावर पण येतं, असेही त्याचे अनुभव आम्हाला चांगले आहेत. आणि ती वीट असते, त्याला चारा वीट म्हणतो आपण, तर ती चारा वीटसुद्धा आपण विकतो आहोत, स्वस्तामध्ये ती विकतो आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला काही फार मोठा प्रॉफिट होत नाही. आणि एखादा समजा नोकरी करणार आहे, त्याला चारा आणायला जायचं म्हणजे त्रासाचं पडतं आहे, तर ती नुसती वीट जरी त्याने जनावरच्या पुढे टाकली थोडीशी ओलसर करून, तरी ते जनावर खातं आणि त्याचं पोट भरतं आणि दूध देतं. म्हणजे अशा निर्णय योजना आपण केलेल्या आहेत की ज्याच्याद्वारे ते आंबोण तयार करणं किंवा त्याच्यासाठी जे लागणारा कष्ट आहे किंवा वेळ आहे ते सुद्धा आता शेतकऱ्याला द्यायची इच्छा नाही. त्यामुळे आमचं जे पशुखाद्य आहे ते सुद्धा आपण दारापर्यंत त्याला पोचवलं, टोटल मिक्स राशन आपण दारापर्यंत पोचवलं. त्याच्या व्यतिरिक्त आपण जनावर गाब जायच्या आधीचं पशुखाद्य, गाब गेल्यानंतरचं पशुखाद्य, जनावर दुधात आल्यानंतरचं पशुखाद्य, अशी निर्णय पशुखाद्यही तयार करण्याचं आमचं मानस. याच दृष्टीनं शेतकऱ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि त्यांनी स्वतःच पशुखाद्य निर्माण करावं, यासाठी काही स्पर्धा वगैरे आपल्याला घेता येईल का? स्पर्धा लावली पाहिजे. म्हणजे लहान मुलांसाठी रोज न्याहारीला काय द्यायचं यासाठी वेगवेगळे पदार्थ सोयाबीन पासून असतील किंवा आणखी पदार्थ, अशी स्पर्धा घेतली नाही. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्याचं प्रबोधन करण्यासाठी म्हणून आम्ही आणखीन एक नाविन्यपूर्ण कन्सेप्ट आणला, तो म्हणजे त्याला आम्ही मायक्रो सेंटर कन्सेप्ट म्हणतो. की मी कितीही जरी सांगितलं शेतकऱ्याला तरी कित्येकदा समोर बसलेला जो शेतकरी असतो त्याच्या मनात नेहमी येतं की बुवा हे घाणेकर मला सांगतायत, पण त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत का, त्यांनी कधी शेणगोठा केला आहे का, त्यांनी कधी दुग्ध व्यवसाय केला आहे का, ह्यांनी कुठेतरी वाचलं आहे आणि मला सांगतायत. म्हणजे त्याचा एवढा विश्वास बसत नाही. म्हणून मग आम्ही एक नवीन कन्सेप्ट आणला, त्याला मायक्रो ट्रेनिंग कन्सेप्ट म्हणतो. त्याच्यामध्ये जो प्रगतिशील शेतकरी आहे, जो बोलका शेतकरी आहे, ज्याला थोडंसं बोलता येतं, चांगलं पटवून सांगता येतं, अशा शेतकऱ्याला आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. मग त्याच्यासाठी टिटव्याचे सागर किल्लेदार आहे किंवा आमचे नानीबाई चिखलीचे आमचे पाटील म्हणून आहेत ते, तर अशी मंडळी, नूलला आमचं एक ट्रेनिंग सेंटर आहे, चिंचवाडला आमचं, शिरोळमध्ये ट्रेनिंग सेंटर आहे. तर ही सगळी सुशिक्षित मंडळी म्हणजे कशी की शिकले सवरलेली पण आहेत आणि दुग्ध व्यवसायात प्रावीण्य घेतलेली पण आहेत. गोकुळ म्हणजे दुधाचा सागर, पण तरीही काही वेळेला गाईचं दूध स्वीकारलं जात नाही किंवा ते थांबवलं जातं. अशा काही गोष्टी निर्णयामुळं अनेकांनी गायी विकून टाकल्या, आज त्यांच्याकडे गायी नाहीत. तर असं ऐन वेळेला अशा उत्पादकांना वाऱ्यावर का सोडलं जातं? नाही, आता हे असं चुकीचं आहे. असं आपण अद्यापर्यंत कधीही केलं नाही की दूध घालू नका, असं आपण कधीही शेतकऱ्याला म्हटलेलं नाही किंवा शेतकऱ्याचं दूध आपण कधीही नाकारलेलं नाही. फक्त ते काय होतं की ज्या वेळेला
म्हणजे दुधाचा स्टॉक खूप वाढतो त्यावेळेला आपण अशी काही परिस्थिती निर्माण होते की बाहेर जे व्यापारी वगैरे असतात ते दुधाचे दर वगैरे कमी करतात. पण ज्या वेळेला व्यापाऱ्यांचे दर कमी होतात त्यावेळेला गोकुळने कधीही आपला दर कमी केलेला नाही. उलट आहे त्याच दराने आम्ही ते दूध स्वीकारलेलं आहे. त्याची आपण पावडर करून ठेवतो. म्हणजे असे प्रसंग आहेत की एक वेळ पावडरमध्ये आपल्याला तोटा जरी झाला, आता गेल्या वर्षीच आता हे कोविडचा जो काळ होता त्या वर्षीच जवळजवळ आम्हाला पावडरमध्ये म्हणजे एकीकडे तोटा होत होता, पण दुधाचे दर आपण कमी केलेले नव्हते. तर म्हणजे गोकुळचं जे वैशिष्ट्य आहे किंवा एखाद्या सहकारी संस्थेचं वैशिष्ट्यच हे असतं की फार्मर इंटरेस्ट फर्स्ट अशी आमची स्लोगन असते. त्याच्यामध्ये आपण गोकुळचा इंटरेस्ट फर्स्ट नाही धरत, आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्व जास्त देतो, त्यांचा इंटरेस्ट, कारण तेच आपले मालक आहे ना. मग मालकालाच जर आपण दर कमी दिला किंवा त्याचीच जर आपण खोटी केली तर संस्था म्हणून आपण कशासाठी उभं आहोत. हा दूध व्यवसाय म्हणजे पृष्ठकाळ आणि कृषकाळ. तर कृषिकाळामध्ये दूध उत्पादन वाढावं यासाठी काही विशेष मोहीम असते? ते माझ्या माहितीप्रमाणे ऑलरेडी घडलेलं आहे. म्हणजे गायींच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर आता गायींच्या बाबतीत पृष्ठकाळ कृषकाळ नाही, हा केवळ कन्सेप्ट आता केवळ म्हशींच्या बाबतीत राहिलेला आहे. आणि गायीच्या बाबतीत ते का घडलं तर तिथे गायींचं मोठ्या प्रमाणावर संकरीकरण झालेलं आहे, हायब्रिडायझेशन झालेलं आहे. म्हशींमध्ये तसं नाही. म्हशी ह्या आपल्या देशातल्याच आहेत आणि तिथे काही संकर होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे फक्त आता आपल्याला एवढंच करता येईल की हळूहळू म्हशींचं सुद्धा ब्रीडिंग वर्षभर कसं होईल. तर ह्या दृष्टीने आता उदाहरणार्थ आम्ही सेक्सेल सिमेन जे आहे त्याचा सध्या वापर करतो आहे. म्हणजे सेक्सेल सिमेन म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये फक्त मादी वासराचाच जन्म होतो आणि तो म्हणजे ज्या पद्धतीने गायींमध्ये ब्रीडिंग रेग्युलर होतं तसं म्हशींमध्ये होत नाही, त्याला चोरटा माज असं म्हणतात. तर त्या दृष्टीने सुद्धा आमचे डॉक्टर सातत्यानं शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना माज कसा म्हशींचा ओळखायचा आणि मग हे सेक्सेल सिमेंट कसं वापरायचं की जेणेकरून मादी वासरच जास्त होईल, हा एक कन्सेप्ट आपण वाढवतो आहे. मग म्हशी जास्त त्यांनी घ्याव्या ह्याच्यासाठी आपण त्यांना सबसिडी पण वाढवली. आता जवळजवळ 20,000 रुपयापर्यंत आपण सबसिडी त्यासाठी देऊ केलेली आहे. नंतर वासरू संगोपन नावाची आपली एक योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही घरातच जर ती वासरी तुमच्या गोठ्यातच जर वाढवली, लहानाची मोठी केली, तर त्याच्यासाठी आपण वेगळी खावटी किंवा सबसिडी देतो आपण त्याला. तर ह्या सगळ्या उपक्रमामुळे म्हशीचं दूधसुद्धा हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि मग ती जी दरी आहे लीन सीझन आणि फ्लश सीझनमधली कृषकाळ पृष्ठकाळ तीसुद्धा दरी कमी होईल. गोकुळ प्रकल्प जो आहे आपला गोकुळ शिरगावचा, या प्रकल्पावर असणारी स्वच्छता किंवा ऊर्जा बचत म्हणून सौर ऊर्जेचा वापर करून त्याचं गरम पाण्याचा वापर असे बरेच उपक्रम राबवलेले अतिशय सुंदर. म्हणजे तिथं भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येक माणसानं आजपर्यंत गोकुळचं कौतुकच केलेलं आहे. मला सांगा की आणखी काही ऊर्जा बचत किंवा आणखी काही नवीन उपक्रम राबवणार आहात? हो, आम्ही सातत्याने ज्याला आपण कार्बन फूटप्रिंट कमी करणे किंवा ऊर्जा बचतीचं काम करणे, तर ह्या नवीन वर्षातसुद्धा आम्ही ह्या चालू वर्षातसुद्धा असे 2-3 प्रकल्प आमचे येऊ घातलेले आहेत. एक प्रकल्प असा आहे की ज्या वेळेला बॉयलरमधनं स्टीम बाहेर निघते ती एका विशिष्ट प्रेशरने बाहेर निघते आणि आपलं जे मशिनरी असते त्या मशिनरीला वेगवेगळ्या प्रेशरची स्टीम लागते. तर त्याच्यामध्ये सुद्धा समजा मशीन नंबर 1 नंबरचं मशीन आहे त्याला हायर स्टीम लागते आणि 2 नंबरचं मशीन आहे त्याला लोअर क्वालिटी म्हणजे लोअर प्रेशरची स्टीम लागते. सो इन बिटवीन काय होतं की प्रेशर ड्रॉप होतो. तर तो प्रेशर ड्रॉप होऊन ती स्टीम वाया जाते. तर ती वाया न जाऊ देता ती जी हायर प्रेशरची स्टीम आहे तिच्यावर आपण संयंत्र जर चालवलं तर त्यापासून वीज निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. तर तसा एक प्रकल्प आम्ही सध्या राबवतो आहे. आणि दुसरा एक प्रकल्प असा आहे की सांडपाणी जे तयार होतं त्या सांडपाण्यातनं गॅस निर्मिती आणि त्या गॅस निर्मितीतनं मग पुढं CNG अशा पद्धतीने आम्ही पुढे जातो. गोकुळ म्हणजे अनेक पुरस्काराचा मानकरी, म्हणजे कोल्हापूरचं एक भूषण आहे. मला सांगा मधल्या काळामध्ये मल्टीस्टेटचा एक कळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. मल्टीस्टेटचा नेमका फायदा किंवा तोटा काय आहे किंवा तुमचं एक कार्यकारी संचालक म्हणून तुमचं मत काय आहे? जसं आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्था महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी कायद्याप्रमाणे रजिस्टर होतात. 1961चा जो कायदा आहे तो, तर त्याचप्रमाणे एक केंद्र शासनाचा सहकारी संस्थांचाच कायदा आहे त्याला मल्टीस्टेट सोसायटी ॲक्ट 2006 म्हणतात. तर त्याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशनसाठी ह्या लोकांनी प्रयत्न जो केला होता आमच्या संचालकांनी,
त्याच्या मागची भूमिका अशी होती की बुवा संपूर्ण भारताभर आपल्याला आता काम करायचं आहे, तर त्यासाठी ठिकठिकाणी आपल्याला ऑफिसेस उघडावं लागतील, ठिकठिकाणी जावं लागेल. तर त्या दृष्टीने त्यांनी ती संकल्पना केली होती, पण लोकांचा विरोध झाल्यामुळे ते थांबवलं. गोकुळमध्ये राजकारण किती चालतं? तर ऑफ द जरा वेगळा मला प्रश्न विचारायचा की गोकुळमध्ये राजकारण किती चालतं? नाही, त्याचं असं आहे की हा प्रश्न म्हणजे पब्लिक संस्था आहे. कुठलीही सहकारी संस्था ही काही एकट्या व्यक्तीची नसते, हे तुम्हा सगळ्यांची, सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची संस्था आहे. आणि ज्यावेळेला गोकुळसारखी संस्था आणखीन मोठी होते जिल्हा स्तरावर, कारण आज तुम्ही जर बघितलं तर एक कुठल्याही गावात जर तुम्ही बघितलं तर तिथला अर्थकारणामध्ये 50% वाटा हा ऊसाच्या साखरेचा आहे आणि 50% वाटा हा दुधाचा आहे. तर ज्यावेळेला शेतकऱ्याचं सगळं जीवनच त्या ह्याच्यावर अवलंबून असतं, त्या संस्थेच्या कामकाजावर, त्यावेळेला सगळ्यांचंच म्हणजे मीडियाचं म्हणा, सगळ्या लोकांचं म्हणा, कार्यकर्त्यांचं म्हणा, सगळ्यांचं लक्ष त्या संस्थेकडे अगदी असं बारकाईने लोक बघत असतात की बा ती संस्था कशी चाललेली आहे अशा पद्धतीनं. तर त्यामुळे लोकांचं लक्ष असणं आणि लोकांनी त्यात ती संस्था चांगली चालावी म्हणून सातत्यानं प्रयत्न करणं, ह्याला मी राजकारण म्हणत नाही. उलट मी असं म्हणेल की हे गोकुळच्या यशाचं गमक आहे. म्हणजे आता मी वेगळ्या पद्धतीने थोडंसं विस्ताराने खऱ्या अर्थानं लोकशाही जाती आहे, विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करेल की गोकुळपासून सगळ्यांनी खूप शिकण्यासारखं आहे. आता बघा, इव्हन गव्हर्नमेंटनी, शासनाने सुद्धा शिकण्यासारखं आहे. आज सगळ्या शासकीय डेऱ्या बंद पडलेल्या आहेत. आज शासनाच्या दुग्ध व्यवसायाची परिस्थिती अशी आहे की 1 लाख लिटरपेक्षाही त्यांचा सेल कमी झालेला आहे. परंतु आज गोकुळचा सेल मात्र आजच्या तारखेला 13 लाख लिटरचा आपला गोकुळचा सेल आहे. म्हणजे मग एक जिल्हा लेव्हलची एक संस्था ती 13 लाख लिटरपर्यंत दूध विकू शकते आणि महाराष्ट्र शासन तर संपूर्ण राज्यभर काम करत आहे आणि त्यांचा सेल 1 लाखाच्या मर्यादेत आहे. इव्हन महानंदा डेअरी जी आहे त्यांचाही सेल 1 लाखाच्या मर्यादेत आहे. म्हणजे मग राज्य लेव्हलच्या संस्था ह्या सेल करू शकत नाही आणि गोकुळ सेल करत आहे. म्हणजे मग त्यांनी खरं म्हणजे ह्याचं थोडंसं विश्लेषण करून बघायला पाहिजे की असं का होतं आहे. म्हणजे थोडक्यात शासनाने आणि महासंघाने सुद्धा गोकुळकडनं शिकण्यासारखं आहे. इव्हन कॉम्पिटिटर संस्था ज्या आहेत त्यांनीसुद्धा ह्याच्यातनं शिकण्यासारखं आहे की बुवा गोकुळ एवढं दूध गोळा करू शकतं, गोकुळ टायमात पेमेंट करत आहे, गोकुळ चांगला दर देत आहे, गोकुळ शेतकऱ्यांना एवढी चांगली सेवा सुविधा देत आहे. मग आपल्याला जर गोकुळशी कॉम्पिटिशन करायची असेल तर आपल्यालाही तेच केलं पाहिजे. आपण का करू शकत नाही? आज इथं गोकुळच्या कॉम्पिटिशनमध्ये 10-10, 12-12 प्रायव्हेट निरनिराळ्या प्रकारच्या संस्था आहेत. म्हणजे त्याच्यात प्रोड्युसर कंपन्या आहेत, अमूल डेअरीसुद्धा इथं दूध गोळा करते, विकते. त्याच्यानंतर इतर सहकारी काही संस्थासुद्धा आहेत की ज्या दूध गोळा करत आहेत ह्या भागातनं वगैरे. म्हणजे मग असं असताना त्यांना कोणालाच गोकुळ एवढं दूध गोळा करता आलं नाही किंवा ते विकता आलं नाही. मग त्यांनी पुष्कळसं ह्याच्यातनं घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. त्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिक ज्या संस्था आहेत म्हणजे मग त्या सहकारी बँका असोत किंवा शेतकरी सहकारी संघ असोत किंवा इतर सहकारी व्यावसायिक खरेदी विक्री संघ असोत, त्यांनीसुद्धा घ्यायला पाहिजे की बाबा एक सहकारी संस्था एवढी चांगली चालली आहे जिल्हा पातळीवर की जिचं नाव आज महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात झालेलं आहे. आणि ठिकठिकाणचे लोक इथे ट्रेनिंगला येतात, ठिकठिकाणचे लोक बघायला येतात. म्हणजे मग असं काय घडतं आहे की गोकुळ लेव्हलवर की ही संस्था सातत्यानं चांगले रिझल्ट्स गेल्या आपल्याला 50-60 वर्षापासून देते आहे. तर नक्कीच काहीतरी इथं जे आहे हे इथल्या व्यवस्थापनात काहीतरी वैशिष्ट्य आहे, इथल्या कामाच्या शैलीमध्ये यांचं वैशिष्ट्य आहे. काहीतरी विशिष्ट उद्देश घेऊन किंवा विशिष्ट मूल्य घेऊन ही मंडळी काम करत आहेत. तर ह्यांच्यापासून पुष्कळ शिकण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने मग ते असं जर कोणी बघत असतील, असं जर कोणी एखाद्या आपल्या ह्या संघाच्या बाबतीत विश्लेषणात्मक बघत असतील, कोणी टीका जर करत असतील तर ते योग्यच आहे असं मी म्हणेन. एका शासकीय डेअरीचं रूपांतर गोकुळ या सहकारी संस्थेमध्ये झालं. गोकुळनं गेल्या अनेक वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी केली. गोकुळचा इतिहास खूप मोठा आहे किंवा तो त्याच्यावर विविध प्रश्नावर चर्चा करणं शक्य आहे. आज आपण वेळात वेळ काढून लाईव्ह मराठीच्या कार्यालयाला भेट दिली आणि आमच्या प्रश्नाला उत्तर दिलीत. याबद्दल मी आपला लाईव्ह मराठीतर्फे आभारी आहोत. धन्यवाद.